जय गणेश क्रीडा मंडळ गडगेसकर आयोजित कबड्डी स्पर्धेचा महाअंतिम मुकाबला फायनलचा सामना दोन तुल्यबळ संघ आतापर्यंत अपराजित राहिलेले दोन संघ रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मातब्बर संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसत आहेत। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो जय गणेश जुवाटीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल तो नीनादेवी पन्हाळीचा संघ। पन्हाळी संघ या फायनलमध्ये खेळतो त्याचं कारण पाहायचं असेल तर हा रेडर ऋषी आणि दुसरा रेडर प्रांजल यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर पन्हाळी संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसतोय। बोनसचा अटेम्प्ट केला जातोय। 2 गुण आपल्या पहिल्या चढाईमध्ये मिळवतो तो ऋषी। जुवाटी संघाचा हा चढाईपटू। दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत, बलाढ्य संघ, मजबूत संघ दोन्ही। परत एकदा ऋषी नीनादेवी पन्हाळे संघाकडून यापूर्वीच्या चढाईमध्ये 2 गुणांची कमाई आपल्या संघासाठी केली तोच हा ऋषी सुरेख। या ठिकाणी बोथ पॉइंट दोन्ही संघांना 1-1 गुण मिळतोय। थर्ड रेड डुआर्डा रेड फायनलच्या सामन्यातील ही पहिली डुआर्डा रेड। निश्चित गुण पाहायला मिळेल अशी ही चढाई। चांगला प्रयत्न करतोय तो जुवाटी संघाचा रेडर। तो टच करण्याचा प्रयत्न वारंवार करतोय, बोनसचा अटेम्प्ट करतोय, मात्र सुरेख या ठिकाणी प्रांजलकडून पकड केली जाते। पुन्हा एकदा चढाई करताना दिसतोय तो ऋषी। सातत्याने आपल्या संघासाठी गुण मिळवताना अतिशय चपळाईने चढाई करतोय। सुरेख चढाई पण सुरक्षित आपल्या मैदानात। प्रत्युत्तरादाखल या ठिकाणी जुवाटी संघाचा एक उत्कृष्ट रेडर, आतापर्यंत आपण याचा सुंदर खेळ पाहिला तोच रेडर या ठिकाणी सुद्धा कमाल करून जातोय। 1 गुणाची कमाई आपल्या संघासाठी। आता मात्र प्रांजल 2 प्रमुख रेडर नीनादेवी पन्हाळे संघाचे, एक ऋषी आणि दुसरा प्रांजल। आतापर्यंत खरोखरच या स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी दोघांनी करून दाखवली आहे। जुवाटी संघाच्या मैदानात 5 खेळाडू 2-1-2च्या संचात या ठिकाणी डिफेंड करतायत। सुरक्षित आपल्या मैदानात पुन्हा एकदा जुवाटी संघाचा 20 नंबर जर्सी प्रदान केला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी चढाईपटू। यापूर्वीच्या चढाईमध्ये सुद्धा त्याने आपल्या संघासाठी गुण मिळवला होता। या ठिकाणी पाहूया सुंदररित्या या खेळाडूला टॅकल करण्यात यश मिळतंय, गुण मिळतोय तो नीनादेवी पन्हाळे संघाला। प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा ऋषी पाहायला मिळतोय। रेडर आउट, ऋषी बाद होतोय आणि प्रामाणिकपणे ऋषी स्वतःच बाहेर जातोय। अत्यंत चपळाईने आला होता ऋषी, मात्र स्वतःच बाहेर गेला आणि बाद होतोय। जुवाटी संघाचा हा चढाईपटू चढाई करतोय। तो टच करण्याचा प्रयत्न असेल तो प्रांजलवर, कारण ऋषी बाहेर आहे आणि प्रांजलला जर बाद केलं तर निश्चित दोन्ही रेडर बाहेर अशी स्थिती होऊ शकते, मात्र असं काही होत नाहीये आणि प्रांजल आपल्याला चढाई करताना पाहायला मिळतोय। 2-1-2च्या संचात 5 खेळाडू। बोनस वन नाही, खोलवर चढाई करावी लागेल। धोका न पत्करता या ठिकाणी सुरक्षित आपल्या मैदानात टाइमआउट घेतला जातोय तो जुवाटी संघाकडून। नीनादेवी पन्हाळे 5 गुण आणि जुवाटी संघ 3 गुण। 2 गुणांची नाममात्र आघाडी नीनादेवी पन्हाळे संघाकडे। टाइमआउट नंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय। जुवाटी संघाचा हा रेडर रेडिंग करताना दिसतोय। सुरक्षित आपल्या मैदानात 7 नंबर जर्सी प्रदान केलेला नीनादेवी पन्हाळे संघाचा हा रेडर सुरक्षित आपल्या मैदानात। या ठिकाणी मात्र डुआर्डा रेड थर्ड रेड बजरचा आवाज कानी येतोय। जबरदस्त डॅश केला जातोय तो खेळाडूला आणि
इकडे सुद्धा डुआल रेड, थर्ड रेड, बोनस ऑन नसेल. 4 खेळाडू मैदानात, 2-2च्या संचात गुण मिळवावा लागेल तो ऋषीला. अतिशय चपळ असा हा रेडर पन्हाळे संघाचा. बघूया सुंदर एकाच चढाईमध्ये सगळं साफ करून जातोय. ऑल आउट. या ठिकाणी जुवाटी संघाचा प्रमुख रेडरला या ठिकाणी शांत करण्यात मात्र यश मिळते ते पन्हाळे संघाला. राजापूर जुवाटी संघाचा हा 3 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू चढाई करतोय आणि अलगद या ठिकाणी जाळ्यात सापडतोय. पुन्हा एकदा प्रांजल. चांगला प्रयत्न. सुरेख चढाई सुरक्षित आपल्या मैदानात. बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा आपल्याला ऋषी पाहायला मिळतोय. थर्ड रेड, डुआल रेड. ऋषी बघूया या चढाईमध्ये आपल्या संघासाठी गुण मिळू शकतो का. चांगला प्रयत्न होता ऋषीचा, मात्र शेवटच्या क्षणी त्याला रोखण्यात यश मिळते ते जुवाटी संघाला. थर्ड रेड पाहूया. आतापर्यंतचा जुवाटी संघाचा सर्वात यशस्वी रेडर या ठिकाणी आपल्याला दिसतोय, परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत त्याची 2 वेळा पकड करण्यात यश मिळालंय नीनादेवी पन्हाळे संघाला. इथे मात्र त्याला यश मिळते 1 गुणाची कमाई. प्रांजल पाहूया चढाईमध्ये आपल्या संघासाठी गुण मिळू शकेल का. बोनसचा अटेम्प्ट सुद्धा केलाय. पंच अतिशय दक्ष आहेत सागर राणे आणि मनोहर कावले, दोन्ही नावाजलेले पंच आहेत. मध्यंतर होतंय. मध्यंतरापर्यंतचा गुणफलक नीनादेवी पन्हाळे संघ 14 आणि जुवाटी संघ 5 गुण. गुणांची आघाडी असल्यामुळे कुठलाही धोका न पत्करता या ठिकाणी वेळेचा पुरेपूर वापर करून सुरक्षित आपल्या मैदानात. जर जुवाटी संघाला कमबॅक करायचं असेल तर या खेळाडूला निश्चितच चढाईमध्ये गुण मिळवावे लागतील. आपल्या संघासाठी क्षमता आहे निश्चितच, पण मैदानावर सिद्ध करून दाखवावं लागेल. यापूर्वी आपण पाहिलं या खेळाडूचा खेळ. इथे मात्र सुरक्षित आपल्या मैदानात जातोय. प्रत्युत्तरादाखर पुन्हा एकदा पन्हाळे संघाकडून प्रांजल आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश मैदानाबाहेर असल्यामुळे या ठिकाणी जबाबदारी प्रांजलवर आणि प्रांजल 1.1 गुणाची कमाई आपल्या संघासाठी. जुवाटी संघासाठी हा खेळाडू खूप महत्त्वाचा. सातत्याने प्रयत्न करतो या ठिकाणी. बघूया बोनसचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. टाइमआउटनंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय आणि रेडिंगमध्ये आपल्याला दिसतोय तो पन्हाळे संघाचा ऋषी. अतिशय चपळ असा हा रेडर सुंदर प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. सुरक्षित आपल्या मैदानात. थर्ड रेड, डुआल रेड. चांगला प्रयत्न आहे टो टचचा. बघूया पंच अतिशय दक्ष आहेत. ऋषी सुद्धा प्रामाणिक खेळाडू आहे. प्रांजल मात्र खरोखर सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी करताना दिसतोय. दोन्ही संघातील खेळाडू अतिशय खिलाडू वृत्तीने प्रामाणिकपणे खेळताना दिसत आहेत. पंचांचं काम थोडंसं सोपं होताना दिसतंय आपल्याला.
या ठिकाणी पुन्हा एकदा जाळ्यात अडकतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे बाकी. जुवाटी संघाचा हा चढाईपटू अंतिम सामन्यामध्ये त्याला शांत ठेवण्यात यश मिळतंय आणि त्यामुळेच नीनादेवी पन्हाळेचा संघ या ठिकाणी आघाडीवर दिसतोय. पन्हाळे संघाच्या दोन्ही रेडरने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली अंतिम सामन्यामध्ये, परंतु जुवाटी संघातील जे प्रमुख रेडर आहेत त्यांना मात्र यश मिळालं नाही आणि त्यामुळेच संघ पिछाडीवर दिसतोय जुवाटीचा. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं बाकी. सुंदर या ठिकाणी 2 गुणांची कमाई आपल्या संघासाठी. पन्हाळे संघाकडून ऋषी. संघ आघाडीवर असल्यामुळे कुठल्याही प्रकारे धोका न पत्करता या ठिकाणी सुरक्षित आपल्या मैदानात पुन्हा एकदा टाइमआउट घेतला जातोय जुवाटी संघाकडून. संघासाठी चांगला प्रयत्न करतोय 20 नंबरचा हा खेळाडू. पाहूया, बघूया पंचांचा निर्णय. 2 पॉइंट या ठिकाणी मिळतात. प्रांजल चढाई करताना दिसतोय आपल्याला. राजापूर संघाचा हा खेळाडू निदान रेषा ओलांडतोय आणि लगेचच माघारी परततोय. 3rd रेड, डू ऑर डाय रेड. राम 2 गुणांची कमाई आपल्या संघासाठी. ऋषीकडून परत एकदा. जुवाटी संघाचा 3 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न करतोय. सामना संपतोय आणि विजयी होतोय तो नीनादेवी पन्हाळा. हार्दिक अभिनंदन पन्हाळे संघाचं. तर उपविजेतेपदावर समाधान मानावं लागतंय ते जुवाटी संघाला. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन.